आपण आज कटोरी ब्लाऊजची सिलाई करायची. तर कटोरी 32 साईजचा ब्लाऊज आहे, म्हणजे चौथ्या हिश्श्यानं 8 साईजचा ब्लाऊज आहे. तर मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. बघा काय होतं माहिती आहे का, व्हिडिओ खूप मोठा होतो. आता हे कटिंगचा मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनेलला. तर आपण आता फक्त एवढं जोडून घेतलेलं आहे मी. आपण आता कटोरी टक्स लावून घेऊया. तर आपण 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, 1.5 इंच, आणि हा 2.5 किंवा 3 इंचाचा घ्यायचा. 2.5 किंवा 3 इंचाचा टक्स ठेवायचा आहे. तर आपलं हे फिटिंगचं जे 8 साईजचं चौथ्या भागानं 8 साईजचं फिटिंग आहे. तर हे फिटिंग अशा पद्धतीनं आपण, म्हणजे ब्लाऊज फिटिंग करताना आपल्याला माप घ्यायचं टेन्शन नाही जास्त. तर 8 साईज आपली छातीची 8 साईज बघूनच, म्हणजे 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर हे बघा, हे 8 साईज असा आपल्याला मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे ब्लाऊजला फुगे येत नाहीत. आपलं परफेक्ट हे माप असलं का नाही तर ब्लाऊजला आपल्या फुगे येत नाहीत. हे फिटिंग व्यवस्थित आलं पाहिजे आपलं. फिटिंगमध्ये कमी जास्त झालं तर आपलं ब्लाऊजला काखेमध्ये फुगा येतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं, कारण आपण ब्लाऊज कटोरी जॉईंट करून घेतली, योकपट्टी जॉईंट करून घेतली की हे माप आपल्याला फिटिंगचं अगोदर टाकून घ्यायचं. का तर आपल्याला ब्लाऊज फिटिंग करताना आपलं बरोबर फिटिंग इथंच आलं पाहिजे, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बाईला ब्लाऊज व्यवस्थित बसणार आपलं. तर आपल्याला आता त्याला काचपट्टी करून घ्यायची.
तर पट्टीसाठी आपल्याला पहिल्यांदा आतून पट्टी जॉईंट करायची. आपलं कटोरीचं बघा कसं फिनिशिंग छान आलेलं आहे. आपले हे दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत बघा कटोरीचे. आता आपल्याला पुढच्या गळ्याला शेप देऊन घ्यायचंय. तसं गळ्याला इथून फक्त एवढाच कटोरीचा आहे तेवढा शेप देऊन घ्यायचा. गोल असा शेप देऊन घ्यायचा एवढाच कटिंग. आता आपल्याला अस्तर लावून गळ्याला पट्टी लावून घ्यायची.